नमस्कार रसिक हो. महान संगीतकार मदन मोहन यांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. 25 जून हा त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं मदनजी, लताजी या आजवरच्या सर्वात महान संगीत सायुज्याच्या काही अत्युत्तम पण कमी प्रचलित किंवा अप्रचलित दुर्मिळ रचनांचा रसास्वाद घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. या रसास्वादाचे लेखन केलं आहे संगीताचे गाढे अभ्यासक श्री उदय नानिवडेकर यांनी, आणि तो रसास्वाद आपल्यापर्यंत पोचवला आहे सुप्रसिद्ध निवेदिका सौ रेखा दैठणकर यांनी. तर रसिकहो, आरंभ करूया एका वेगळ्या संगीत मालेला आणि गाण्यांच्या सादरीकरणाला. पहिलं रत्न आहे हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे. एखाद्या अटळ दुर्दैवी भविष्यवाणीप्रमाणे जणू तो आधीच भाकीत करून गेला. बहारे हमको ढूंढेगी, न जाने हम कहा होंगे. महान संगीतकार मदन मोहनचे हे सांगीतिक उद्गार पुढच्या काळाने शब्दशः खरे ठरवले. बहुतांश रसिक तो गेल्यावरच त्याच्या एकेका गाण्याची चर्चा व कौतुक करू लागले, जे आजतागायत सुरूच आहे व भविष्यातही राहणार. कारण अत्यंत हृद्य शब्द, त्या शब्दांसाठी हृदयाच्याही हृदयातून निर्माण झालेल्या घायाळ चाली, त्यांना लाभलेला लता दिदींचा साक्षात्कारी स्वर व बऱ्याचदा लार्जर दॅन लाईफ असा जबरदस्त वाद्यमेळ ही त्याच्या संगीताची वैशिष्ट्ये त्याच्या गाण्यांना अमरत्व देऊन गेली. पण रसिकांची ही दाद ऐकायला तो कुठे होता? तो तर केव्हाच सर्वांना हळहळ लावून स्वतः मात्र अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. म्हणूनच प्रस्तुत गाणं हे एका प्रतिभावंताचे स्वभाकीत ठरते. ते ऐकताना फक्त अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी याशिवाय दुसरी तिसरी कोणतीच परिणिती शक्य नसते. या गीताचे आरपार जाणारे शब्द होते मजरूह सुलतानपुरी यांचे, आणि चित्रपट होता 1953चा बागी. हमारे बाद या मुखड्यानंतर 2 अंतरे आहेत आणि दोन्ही पूर्ण वेगवेगळे. त्यामध्ये M1 व M2 हे इंटरल्यूड्सही वेगळे, पण परिणाम तोच, सर्वंकष उदासीचा. इसी अंदाज से झूमेगा मौसम हा पहिला अंतरा ऐकताना मराठी कवी भा. तांबेंच्या जन पळभर म्हणतील हाय हायची आठवण येणं साहजिकच. गाण्याचा थोडक्यात सूर असा की सर्व काही तेच असेल, निसर्गक्रम तसाच असेल, फक्त मी नसेन, तूही नसशील. ही मानवी नश्वरतेची जाणीव त्या शब्दांमधून, त्या विलक्षण गहिऱ्या चालीतून, त्या छोट्याशा वाद्यवृंदातून आणि लता दिदींच्या त्यावेळच्या सुरुवातीच्या विलक्षण धारदार आवाजातून ऐकणाऱ्याच्या हृदयापार जाते. नंतर दुसऱ्या अंतऱ्यात न हम होंगे न तुम होंगे या ओळी लता दिदी म्हणताना पांढरी 3 या स्केलमधल्या वरच्या ऋषभापर्यंत गेलेल्या त्यांच्या टोकदार स्वरांनी आपली होत असलेली कत्तल पुढे चालूच राहते. याच गाण्याच्या मुखड्यात मंद्रातल्या मध्यमापर्यंत त्यांचा स्वर सहज खालीही जातो, तेव्हा मंद्रातला मध्यम ते तारसप्तकातला ऋषभ अशा विलक्षण दैवी रेंज व अभिव्यक्तीने आपण आधीच अवाक झालेलो असतो. गाण्याला 4/4 या वजनातल्या ठेक्याला इतरही तालवाद्यांची हलकीशी जोड आहे. गाणं संपलं, पण मी गेल्यावर तुम्ही मला शोधत राहाल या त्यातल्या संकेतानं पुन्हा पुन्हा हृदय भरून येत राहतं. मग संजीव कोहलीनं म्हणजे मदन मोहनच्या मुलानं आपल्या वडिलांच्या जीवनावर केलेला लघुपट आठवतो. त्यात सुरुवातीलाच लता दिदी हेच गाणं अगदी संथ लयीत तालवाद्यांशिवाय खिन्नपणे गात आहेत. त्यांचेही डोळे पाणावले आहेत, कारण त्यांना जणू कालच घडल्यासारखा दिसतोय
मदन मोहन नावाचा एक शापित गंधर्वपट. अफाट सृजनाच्या अनेक उत्कट स्वर्गीय, तरीही हताश आठवणींनी भरलेला. ऐकूया तेच गीत. हमारे बाद अब महफिल में अफसाने बयां होंगे, बहारें हमको ढूंढेगी न जाने हम कहाँ होंगे. विरहाच्या विविध काठांवर बांधल्या गेलेल्या गाण्यांच्या ताजमहालांची संख्या कमी नाही. विरहाची चुभन संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चढत्या क्रमाने जाणवत जाते म्हणतात. त्या गाण्याच्या अंतऱ्यात आलेल्या ह्या ओळी, बीतेगी कब विरहा किये पापन शामन जानू, हे सांगतायत की तिच्यासाठी ही संध्याकाळ पापीच आहे, कारण त्याचा ठावठिकाणा माहीत नाही. ती बिरहा की पापन शाम कधी संपणार माहिती नाही. बस त्या सांध्य विरहिणीच्या केवळ एवढ्या शब्दांवरून दर्दी रसिकांनी ते गाणं ओळखलेलं असतं, आणि ते म्हणजे मेरी वीणा तुम बिन रोए. आणि हे शब्द म्हणताच मेरी वीणाच्या पूर्ण तेजो महालाचं तेज पौर्णिमेच्या चांदण्यासारखं मनावर पसरू लागतं. सुरुवातीच्या सुरांची कॉड मिळताच लता दिदींचा तो आरोहात तारगंधाराचा स्पर्श घेऊन पुन्हा षड्जाकडे उतरत येणारा आहिर भैरवातला ॲडलिबमधला अतितीक्ष्ण आलाप गाण्याच्या सुरुवातीलाच आपल्या छातीतून आरपार गेलेला असतो, आणि त्यानंतर सरोजचा तो कातील पीस.
संपूर्ण गाणंभर सरोजचे पीसेस असणार आहेत. आणि त्या पीस नंतर आता स्ट्रिंग्सच्या पीस सोबत 4/4चा ढोलकचा अगदी संयत ठेका चालू होतो. ठेक्याची लय आणि वजन गाण्याच्या मूडशी अतिशय साजेल अशी. त्याच्या जोडीला इतर तालवाद्यात करतालसारखं एखादं वाद्य वापरलं असावं. आणि मग मुखड्यात ती वीणावरची सुंदर जागा, सजना 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 अशी क्रमाक्रमानं 3 टप्प्यात वर जाणारी आरोही आर्त पुकार, या सर्वांनी तो छोटासा मुखडा संपेपर्यंत ऐकणाऱ्याची घट्ट पकड घेतलेली. एखादी अतिशय सुसंगत, क्रमवार आणि औत्सुक्याने भरलेली गोष्ट एखाद्या पट्टीच्या वक्त्यानं श्रोत्यांना खुबीदारपणे सांगावी, तसे गोल्डन एरामधल्या याच नव्हे तर सर्वच क्लासी गाण्यांमध्ये सुरुवातीचे आणि मधले इंट्रो आणि इंटरल्यूड्स म्युझिक पीसेस असायचे. दुग्ध शर्करा योगाप्रमाणे ते गाण्याशी एकजीव व्हायचे. गाण्यात 100% मिसळताना गाणं आणि ते पीसेस यांची अद्भुत जादुई रसायनच बनायची. परिणामी गाण्यातल्या व्होकल पार्ट इतकेच ते पीसेस नकळत रसिक मनांवर कोरले जायचे. याही गाण्यात हेच घडलंय. स्ट्रिंग्स आणि सरोद यांचे M1 आणि M2 जणू गाण्याच्या मुखड्यातूनच उमलून आल्यासारखे येतात. नीट ऐकलं की आपल्या लक्षामध्ये येतं की गाण्याच्या कंपोजिशनमध्येच ते, विशेषतः सरोदचे पीसेस, पाषाणातल्या शिल्पकृतीप्रमाणे दडले होते. संगीतकार व संगीत संयोजकांनी त्यांना फक्त बाहेर काढून सरोदच्या माध्यमातून सजीव केलं. लतादीदी तर नेहमीप्रमाणेच गाण्याचा प्राणस्वर ठरणारच होत्या. तो सुरुवातीचा जीव घेणा आलाप आणि मुखड्या अंतऱ्यामधली ती घायाळ विरहार्थता, हृदय वगैरे अवयव बायपास करून थेट प्राणांनाच स्पर्श करणारी. लतादीदींनी व्यक्त केलेली ती विरहार्थता या गाण्याचे गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या मुळातच उत्कट अशा शब्दरचनेच्याही पलीकडचा शेवटचा शब्द. देख कबीरा रोया हा सिनेमा 1957 सालचा. मदनजींना त्यांचा खास स्वतःचा असा गझलचा बाज 1959 साली अदालत या सिनेमाच्या संगीतात सापडला असं म्हटलं जातं. पण त्याआधीच 2 वर्ष आलेल्या देख कबीरा रोयामधील सर्वच गाणी किती अप्रतिम आहेत पहा. अश्कों से तेरी हमने, तू प्यार करे या ठुकराए, हमसे आया न गया, कौन आया मेरे मन के द्वारे आणि मेरी वीणा तुम भी न रोए. या सिनेमात इतकी जबरदस्त गाणी देणाऱ्या मदनजींना इथेच या वीणेतून स्वतःच्या संगीताचा खरा सूर सापडायला सुरुवात झाली होती. गाण्यात एक छोटीशी सांगीतिक गोष्ट जाणवते, ज्याला फ्लॉ म्हणता येईल की नाही सांगता येणार नाही. ती म्हणजे शब्दानुसार गाण्याची वेळ पापन शामची आणि गाणं तर पहाटेच्या अहिर भैरव रागातील आहे. पहाट आणि संध्याकाळ दोन्ही वेळेतला संधी उजेड, संधी प्रकाश दाखवणारा कोमल ऋषभ अहिर भैरवमध्येही आहे. यासाठी गाणं अहिर भैरववर आधारित ठेवलं असेल का? किंवा खरं कारण हे असेल की इतकी अप्रतिम चाल सुचण्यासाठी मदनजींना अहिर भैरवच्या सुरांची प्रेरणा मिळाली. पण तरीही गाण्याची गोष्ट इथे संपत नाही. गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं एका गीतत्रयीचा म्हणजे 3 गाण्यांचा भाग आहे. याला जोडून असणारी इतर 2 गाणी म्हणजे अश्कों से तेरी हमने हे आशाबाईंच्या आवाजातलं गाणं आणि तू प्यार करे या ठुकराए हे लतादीदींनी गायलेलं भैरवीवर आधारित अप्रतिम गाणं. ही अशी लागोपाठ 3 गाणी सुचणं, ती अप्रतिम असणं आणि ती सिनेमात लागोपाठ देण्याचं धाडस करणं, यासाठीच मदन मोहन नावाच्या शापित पण अफाट प्रतिभावंतासाठी प्रकर्षानं म्हणावंसं वाटतं की कोणताही उत्तम संगीतकार जेव्हा त्याच्या स्वतःच्या बेस्ट लेव्हलला असतो, सर्वोच्च पातळीवर असतो, तेव्हा तो मदन मोहनच्या पातळीवर असतो. ऐकूया देख कबीरा रोयामधील एक अप्रतिम गीत, मेरी वीणा
तुम बिन रोए. असं वाटतं की प्रत्येक रसिकाच्या मनात प्रत्येक गाण्याचं एक एक घर असतं. अशी शेकडो हजारो घरं मिळून मनात गाण्यांचे गाव तयार होतात. ती गावं अनेक आवडते संगीतकार, गायक, संगीत संयोजक, वादक, गीतकार यांच्या नावांची असतात. आणि मनात जो कोणी मी नावाचा प्राणी असतो त्याचा या गावाहून त्या गावाला जाण्याचा प्रवास अखंड चालूच असतो. गावांच्या मधल्या रस्त्यांवरच्या प्रवासात गाण्यांना चिकटून राहिलेल्या वैयक्तिक आठवणी, माहिती, अनुभव, गोष्टी, किस्से यांची माळरानं, शेतं, झाडं, जंगलं, डोंगर, दऱ्या, घाट यांचा घनदाट असा रंगीत संगीत भूगोल असतोच. एकदा या भूगोलावरून फिरत फिरत मदन मोहन लता यांच्या गावातल्या मैंने रंगली आज चुनरिया या गाण्याच्या घरी आलो. या घरांना आणि त्यातल्या खिडक्यांनाही दारं नाहीत. मोकळी हवा आणि उजेड घरभर भरून राहिलेलं. आणि त्यातच त्या गाण्याची सगळी वैशिष्ट्य, त्यांच्या खासियती, कलाकुसरी, त्यांच्या निर्मात्यांच्या प्रतिमा यांनी घरं सजलेली. आलास? ये रे मित्रा. गाण्यानं स्वागत केलं. मी म्हटलं, अरे आज होळी, आणि सकाळपासून त्या निव्वळ फिल्मी धांगडधिंग्यांच्या होळी गीतांची खरोखर होळी करावीशी वाटतीये, पण करता येत नाही. त्यामुळे तुझ्याकडे आलो धावत आसऱ्याला. अजूनही जायचंय काही आवडत्या घरी, जसं कुमारजींचं रंग न डारो श्यामजी, गिरिजा देवींचं रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, लताबाईंचं केणू संग खेलू होली, आशाबाई मन्नाडे यांचं अरे जा रे हट नटखट, आणि अशीच होळीची निवडक चांगली गाणी यांच्याकडेही जायचंय जमलं तर. कुठेही जा,
चांगल्या गाण्यांची घरं ऐकून कमीच, गाणं म्हणालं. पण तू म्हणजेच मैने रंगलीचं तुझं हे खरोखर तालेवार खानदानी घर, मी म्हटलं. हो, ते तर खरंच, गाण्याने म्हटलं. माझा जन्म 1966चा, दुल्हन एक रात की या सिनेमासाठी. गीतकार राजा मेहंदी अली खान यांनी मला लिहिल्यानंतर मदनजींनी शब्दांना चाल दिली की आधी मदनजींनी बनवलेल्या पिलू ठुमरीतल्या धूनवरून राजाजींनी मला लिहिलं ते सांगता नाही येणार, कारण आपला जन्म आपण पाहिलेलाच नसतो ना. पण बॉलिवूडमध्ये बहुधा दुसरा प्रकारच जास्त वापरला जातो, त्यामुळे मदनजींनी आधी धून बनवली असणं शक्य आहे. मी म्हटलं, तू आत्ता राग पिलूचा उल्लेख केलास, तो बडा ख्याल नाही, ती छोटी पण अति गोड रागिणीच आहे एक प्रकारची. बहुतेक सर्व चांगल्या हिंदी मराठी संगीतकारांनी आपल्या प्रतिभेनं पिलूवर आधारित एकापेक्षा एक गोड गाणी केलीत. मला वाटतं महान शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खां साहेबांनी त्यावेळच्या 3 मिनिटाच्या छोट्या रेकॉर्डमधून सैया बोलो ही पिलू ठुमरी रसिकांना प्रथम ऐकवली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले आजवरचे जे महान आविष्कार मानले जातात त्यात बडे गुलामांच्या या पिलू ठुमरीचा समावेश होतो. त्यामुळे इतक्या सुंदर आविष्काराचा त्यावेळच्या प्रतिभावान संगीतकारांना संगीत रचना करण्याचा मोह पडावा यात नवल नव्हतं, कारण त्या रागाची स्वराकृती आहेच तितकी मधुर आणि ऐकणाऱ्याला संमोहित करणारी. माझा यातला इतका रस पाहून यावर ते गाणं अनावरपणे पुढे सांगतच राहिलं. पिलूची ही स्वराकृती वापरताना मदनजींनी त्या रागाची मुळातच गोड असलेली पकड, चलन, रागस्वरूप फार न बदलता मुखड्यात कायम ठेवलंय. त्यामुळे त्या रागातलं समर्पणातून आलेल्या आर्जवाचं जे एक्सप्रेशन आहे ते कायम राहिलंय. बाकी अंतर्यात मदनजींनी रचनेचं थोडं स्वातंत्र्य घेतलं असेल, पण तेही मूळ राग स्वरूपातील मेलडी आणि गोडवा न बिघडवता. त्यामुळे गाणं रसिकांच्या कानावर पडतं ते रागातील सारं खानदानी सौंदर्य घेऊनच. या गाण्याच्या वेळी मदनजींचे सहाय्यक व संगीत संयोजक होते मास्टरजी उर्फ मास्टर सोनिक. 1961 सालातल्या संजोगपासून मदनजी व मास्टरजी यांच्या जोडीनं फिल्मी संगीताच्या संयोजनाचा आयामच बदलून टाकला होता. एक सांगीतिक क्रांतीच किंवा खरं म्हणजे एक इतिहास घडवला जात होता. हेही गाणं त्याला कसं अपवाद असेल? गाणं होलीचं असल्यामुळे त्याला थोडासा डान्स म्युझिकचा, नृत्यगीताचा टच असणं स्वाभाविक होतं. तो थोडासा टच या गाण्यात पुरेपूर जाणवतो, पण टच म्हणण्यापुरताच, कारण गाणं नूतनवर चित्रित झालंय. तिचा संयत अभिनय आणि नृत्याची शैली लक्षात घेऊनच गाण्याचं संगीत संयोजन झाल्याचं जाणवतं. मदनजी, मास्टरजी यांच्या संयुक्त स्टाईलच्या स्ट्रिंग्ज म्हणजे ग्रुप व्हायोलिन्स, त्यांचे नेहमीचे आणि महान सतारवादक रईस खां यांच्या सतारीचे अप्रतिम पीसेस, फ्लूटचा सुंदर वापर अशा मर्यादित पण मेलोडियस वाद्यांमध्येच या गाण्याचं संगीत संयोजन मधुरपणे सजलं. इंट्रो पीस, M1, M2 हे सर्वसाधारणपणे सारखेच, पण गाण्याचं मूळ सौंदर्य वाढवणारे आहेत. हे सौंदर्यवर्धन हेच तर वैशिष्ट्य होतं मास्टरजींच्या संगीत संयोजनाचं. याआधी याच मदनजी मास्टरजी जोडीनं यापेक्षाही बऱ्याच हेवी नृत्यसंगीताच्या शैलीत केलेली जिया ले गयो जी मोरा सावरिया, जब जब तुम्हें भुलाया तुम और याद आए, वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं, अशी अजरामर गाणी ऐकली की माझ्या म्हणण्याची प्रचिती येईल. आणि या गाण्यात लता दिदींची नेहमीप्रमाणेच जी दैवी पेशकश झालीये त्याबद्दल इतकंच म्हणता येईल की आधीच त्या लता दिदी आणि त्यात ते गाणं त्यांच्या आवडत्या पिलू रागावर आधारित, चालही खूप गोड आणि जमून आलेली, आणि त्या चालीचे ते संगीतकार आणि संगीत संयोजक हे दोघंही त्यांचे खास आवडतेच.
अशा सर्व गोष्टी जुळून आल्यावर नवल नव्हतंच की त्या संपूर्ण संगीत रचनेमध्ये त्यांनी आपले प्राण ओतले. नायिकेच्या मनातलं प्रियकराला समर्पित झालेलं प्रेम आणि होलीच्या रंगोत्सवात त्यांच्या रंगात रंगून जाण्याची ओढ, या सर्व भावना दीदींच्या आवाजातून अशा उमटल्या की ते गाणं होलीच्या गाण्यांमधलं एक गीतरत्न बनून गेलं. प्रत्येक प्रियकराच्या मनातला त्याच्या प्रियेचा असा रंगीन आवाज बनून गेलं की जो आवाज त्याला साथ घालतोय, ये रे प्रिया माझ्याशी रंग खेळायला, मी तर केव्हाच तुझ्या रंगात पुरती रंगून गेलीये. हे सांगून गाणं थांबलं. आता त्या गाण्याच्या घरात गाण्यानंतरची विश्रब्ध शांतता आहे. ती शांतता ऐकताना वाटतंय की एखादं गाणं जेव्हा सर्व बाजूंनी इतकं लख्ख सुरमयी असतं आणि आपल्या काना मनाला जेव्हा त्या सुरांची तहान असते, तेव्हाच असं त्याच्या घरात, त्याच्या मनात जाता येतं आणि मग त्या गाण्याच्या मनातलं सगळं ते आपल्याला भरभरून सांगत राहतं. ऐकूया तेच गाणं, मैंने रंग ली आज चुनरिया सजना तोरे रंग में. चुनरिया